आज मामाने वेदांतला रडवलं. आता ते कसं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आज सकाळी वेदांतला शाळेत जायला तयार केलं. बुटांची लेस वगैरे बांधून तो शाळेत जायला निघाला होता. त्याची बॅग एवढी जड असते की त्याला ती उचलायला जमत नाही. त्याला म्हटलं बॅग माझ्याकडे दे, कारण तेवढे चालत जाईपर्यंत तो दमला असता. सकाळचं वातावरण छान फ्रेश होतं. मग मी वेदांतला शाळेत सोडून घरी आले. सकाळी धावपळ असते म्हणून शांत बसून खाणं काही शक्य होत नाही. मग मी घरी येऊन चहा नाश्ता केल्यानंतर घरातील कामे करून जेवण बनवते, कारण वेदांत स्कूल मधून आला की आम्ही लगेच जेवायला बसतो. तेवढ्यात स्कूलला आणायला जायची वेळ होते. आज वेदांतला आईस्क्रीम खायची होती म्हणून त्याला दुकानातून आईस्क्रीम घेऊन दिली, पण त्याला म्हटलं आईस्क्रीम घरी जाऊन जेवल्यानंतर खा. आणि आम्ही घरी आलो. घरी येऊन वेदांतने हातपाय धुतले आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. जेवून झाल्यावर वेदांतने थोडा वेळ अभ्यास केला. नंतर आम्ही मम्मीकडे गेलो. तसं मम्मी आणि मी एकाच बिल्डिंग मध्ये राहतो. मम्मीकडे जाऊन वेदांत म्हणाला मला आईस्क्रीम खायची आहे, म्हणून त्याला फ्रीज मधून आईस्क्रीम आणून दिली. तेवढ्यात वेदांतला मामा म्हणाला की मी तुला एक जादू दाखवतो, पण त्याला काय माहित जादूच्या नादात त्याच्यावर प्रँक होईल. मामाने त्याला डोळे बंद करायला सांगितले. त्याने डोळे तर बंद केले. तेवढ्यात मामाने त्याची आईस्क्रीम खाऊन टाकली. जादू तर काही झाली नाही, पण तो रडत रडत बाहेर निघाला. पण त्याला काय माहित होते मामाने त्याला आधीच आईस्क्रीम आणून ठेवली होती ती. मग काय झालं ना वेदांत खुश. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.